तब्बल 600 उड्डाणं रद्द झाल्यानं इंडिगोच्या विमान सेवेवर मोठा परिणाम झालाय। याचा आर्थिक फटका मात्र प्रवाशांना बसतोय। जिथं तिकिटाचा दर 5 ते 20 हजार दरम्यान होता, तो आता तब्बल 60 हजारांवर गेल्याचं समोर आलंय। इंडिगो एअरलाइन्सची विमान सेवा रद्द झाल्यानं देशभरातली हवाई वाहतूक विस्कळीत झाली आहे। अनेक विमानतळांवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते। याचा थेट परिणाम हा तिकीट दरांवर झालाय। पुण्याहून मुंबई, दिल्ली, बंगळुरूकडे जाणाऱ्या विमान प्रवासासाठीचे तिकिटांचे दर अक्षरशः गगनाला भिडले। तिकिटाचे दर 1, 2 नाही तर तब्बल 10 पटींनी वाढलेत। 10 पट दरानं तिकिटांची विक्री सुरू असल्यानं प्रवाशांना आर्थिक आणि मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतंय। इंडिगोच्या विमान सेवेला सलग 4 दिवसांपासून अडथळे येत आहेत। ऑपरेशनल समस्यांमुळे इंडिगोला विमानं रद्द करण्याची नामुष्की घ्यावी लागली। त्याचा फटका प्रवाशांना बसतोय। प्रवाशांची गैरसोय तर होतीये, पण आर्थिक भुर्दंडही बसतोय। पुणे ते मुंबई तिकिटाचा दर तब्बल 61 हजारांवर गेल्याचं समोर आलंय, तर पुणे ते दिल्लीचं तिकीट 27 हजार रुपयांवर पोहोचलंय। तर पुणे बंगळुरू मार्गासाठी प्रवाशांना तब्बल 49 हजार रुपये मोजावे लागतात। हे दर सामान्यपेक्षा 10 पट जास्त आहेत। याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।